जैन मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,742 वरती। 23,742 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे। आजचा पण क्लोज कालच्या क्लोजपेक्षा वरती आलेला आहे। मग हे आपल्यासाठी काय असतं, एक बुलिश साइन असतं। मार्केटचा क्लोज जर वरती येत असेल तर ते आपल्यासाठी काय असतं, एक बुलिश साइन असतं। आणि मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन किती महत्त्वाची असते आणि लेवल किती महत्त्वाचे असतात। मी नेहमी तुम्हाला म्हणतो, लेवलला फॉलो करा, मार्केटचा जो ट्रेंड असतो त्याला फॉलो करत चला। हे बघा, आजच्या दिवशी पण मार्केटने कुठे सपोर्ट घेतला होता, हे बघा फ्लॅट ओपन झालं मार्केट, पण मार्केट एका सपोर्ट लेवलला आल्यानंतर मार्केटने बाउन्स घेतला होता। याच ठिकाणी जी लेवल आपण म्हणायचो आपल्यासाठी ते सपोर्टचं काम करते 23,555। मार्केट जे खाली आलं, मार्केटने ह्याच लेवलवरती बाउन्स घेतला होता आणि मार्केट वरती गेलेलं होतं। आणि आपण म्हटलं होतं की आपल्यासाठी ही लेवल एक रेजिस्टन्सचं काम करते, बरोबर 23,700। याचा ब्रेकआउट पण मार्केटने या ठिकाणी दिलेला होता, ब्रेकआउट दिला। त्यानंतर मार्केट जे आलं पुन्हा ह्या लेवलवरती आलं, म्हणजे ही लेवल आपल्यासाठी काय बनली होती, सपोर्ट। म्हणजे ह्या लेवल कशा काम करता हे तुम्हाला इथे लक्षात येतंय। बघा, या ठिकाणी सपोर्ट घेतला, इथे कंटिन्युएशन नाही झालं। कंटिन्युएशन कसं असतं माहिती आहे का, हे बघा, जर मार्केट एक सपोर्ट ब्रेक करतंय, ही निगेटिव्ह प्राइजेक्शन हे कंटिन्युएशन करत असेल, आपण म्हणत असतो मार्केट या सपोर्टच्या खाली जाते, पण मार्केटने काय केलं बघा, इथूनच एक रिव्हर्सल दिला होता। मार्केट पुन्हा इथून वरती निघून गेलेलं होतं, म्हणजे मार्केटने खाली क्लोज दिला नाही। कालच्या दिवशी पण असंच झालं होतं की मार्केटने वरती क्लोज दिला होता आणि आजच्या दिवशी पण मार्केटच्या वरतीच क्लोज झाला, ठीक आहे। म्हणजे मार्केट जवळजवळ आजच्या दिवशी 23,822 पर्यंत गेलेलं पण होतं। म्हणजे आजच्या दिवशी पण मार्केट 23,800 वरती सस्टेन झालेलं नव्हतं, तिथूनच मार्केटमध्ये काय झाली, सिलिंग झाली, मार्केट थोडं खाली आलं, पण क्लोजिंग वरतीचे। मार्केटची क्लोजिंग काय खराब नाहीये, मार्केट आपल्याला वरतीच क्लोज होताना दिसतंय, ठीक आहे। हे बघा, या लेवल कशा काम करत असतात, मी तुमच्या समोर लेवल ड्रॉ केलेले असतात तशाच असतात, त्या लेवल तशाच असतात, त्या लेवल काम करताय। कोणत्या लेवलला प्राइसचं रिजेक्शन येतं हे सर्व काही तुम्हाला दिसेल। बघा, या लेवलने पहिले पण इथे काम केलेलं होतं, बघा 23,821-22 ची लेवल आहे आणि आज पण त्याच लेवलपासून मार्केटमध्ये रिजेक्शन आलेलं होतं। मग आता ही लेवल पण आपल्यासाठी पुन्हा काम करेल, म्हणजे मार्केट जर उद्या फ्लॅट किंवा थोडंसं गॅप ओपन होत असेल तर मार्केटने 23,800च्या वरती सस्टेन व्हायला पाहिजे। आज 23,800च्या वरती गेलेलं होतं, पण तिथे सस्टेन नाही झालं, तिथूनच मार्केटमध्ये थोडी काय झाली होती, सेलिंग झाली होती। याच्यावरती सस्टेन होत असेल तर पुन्हा मार्केटमध्ये इथे काय होणार, कंटिन्युएशन, ट्रेंड कंटिन्युएशन। म्हणजे 5 मिनिटांमध्ये आपण इथे मार्केटचं काय बघतोय, ट्रेंड बघतोय, याचं काय होऊ शकतं, कंटिन्युएशन होऊ शकतं। कोणताही स्टॉक असू द्या किंवा इंडेक्स असू द्या, त्याने रेजिस्टन्सला जर पार केलेलं असेल तर त्या रेजिस्टन्सच्या वरती त्या स्टॉकने किंवा इंडेक्सने सस्टेन व्हायला पाहिजे, थांबायला पाहिजे, तर मग त्या ठिकाणी एक अपमूव्ह येत असतो, हे लक्षात ठेवायचं नेहमी सर्वांनी, ठीक आहे। मग इथून मार्केट कंटिन्युअसली वरती जाऊ शकतं। वरती रेजिस्टन्स कोणता असेल मग, 23,873चा, 23,873 ही लेवल नंतर मार्केटसाठी काय असणार, रेजिस्टन्स। आणि मार्केटमध्ये विकनेस जो येणार 23,700च्या खाली। मार्केट जेव्हा 23,700च्या खाली जाणार, हा एक सपोर्ट आहे अजून पण मार्केटसाठी। इथे कंटिन्युएशन नाही झालं, इथे ब्रेकडाऊन दिला होता, पण हा फॉल्स ब्रेकडाऊन होता, कंटिन्युएशन व्हायला पाहिजे। ते कंटिन्युएशन होत असेल तर आपण म्हणत असतो की मार्केटमध्ये विकनेस आहे। आता उद्या जर मार्केट इथेच ओपन झालं, फ्लॅट किंवा गॅप अप झालं, मार्केट पुन्हा ह्या लेवलवरती येतंय, बाउन्स घेतंय, पुन्हा इथून ते रिव्हर्सल देऊ शकतं, म्हणजे ही लेवल सपोर्टचं काम करणारच आहे 23,700। पण याच्या खाली येत असेल कंटिन्युअसली, सेलिंग प्रेशर या ठिकाणी काय वाढू शकतं, ठीक आहे। मग खाली कोणती लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल, ही एक लेवल असणार बघा, जी इथे सपोर्टचं काम करू शकते। 23,624 ही लेवल मार्केटसाठी काय बनणार, सपोर्ट। इथे प्राइस ॲक्शन आपल्याला बघायची की ह्या लेवलवरती पहिले प्राइसची काय ॲक्टिव्हिटी झाली होती, त्यामुळे ही लेवल माझ्यासाठी काम करते। 23,624-25 लेवल असणार ती, 23,625 आपण पकडूया, ही लेवल पण काय करेल इथे सपोर्टचं काम। त्यानंतर 23,555 ही लेवल पण काय करेल, सपोर्टचं काम। जसं मार्केट इथे आलेलं होतं ना आजच्या दिवशी, बाउन्स घेतलं होतं, म्हणजे हा एक झोन जो असतो ना, हा काय बनवत असतो, एक डिमांड झोन बनवत असतो। मी इथे हा डिमांड झोन पण ड्रॉ करतो, म्हणजे समजायला थोडं सोपं जाणार तुम्हाला। हा एक झोन आपल्यासाठी काय बनतोय, एक डिमांड झोन बनतोय। पुन्हा जर मार्केट ह्या लेवलवरती आलं तर ते काय घेऊ शकतं, बाउन्स। हे बघा, का आपण हा झोन ड्रॉ केला, प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये तिथे बाईंग येते, त्यामुळे आपण हा झोन ड्रॉ केलेला आहे। तसंच आता इथे मार्केटमध्ये 23,700 सपोर्ट असणार आहे, तो ब्रेक झाला तर मार्केटमध्ये विकनेस येणार, किंवा असं पण होऊ शकतं उद्याच्या दिवशी मार्केट इथे येणार 23,700 वरती आणि इथूनच बाउन्स घेणार, कंटिन्युएशन करू शकतं ते। मार्केट 2 दिवसांपासून आपल्याला शिफ्ट होताना दिसतंय, पॉझिटिव्ह क्लोजिंग येते मार्केटची, ठीक आहे। आता रिलायन्स, HDFC बँक हे तर मी नेहमी तुम्हाला सांगतोच आहे। त्यानंतर ITA, ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त असतं, त्यांच्यामध्ये बाईंग येत असेल तर इंडेक्स नक्की आपलं वरतीच जाणार। तर व्हिडिओ थोडक्यात बनवतोय, शॉर्ट बनवतोय वेळेमुळे, ठीक आहे। वेळ नाही आहे त्यामुळे मी थोडक्यातच व्हिडिओ बनवतोय
आणि मार्केटमध्ये काम करताना थोडं सेफ राहून काम करायचं आहे. इक्विटीमध्ये काम करा, इंट्राडे करू नका, ऑप्शन ट्रेडिंग करू नका. इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला, योग्य लेवलवरती स्टॉकला बाय करा. आणि नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत चला. म्युच्युअल फंड असतात त्यांच्यामध्ये गुंतवणूक करा, ETF असतात त्यांच्यामध्ये गुंतवणूक करत चला, चांगल्या कंपन्यांचे स्टॉक असतात त्यांच्यामध्ये पण तुम्ही गुंतवणूक करत चला. ठीक आहे. मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करून पैसा कधीही बनत नाही. जेवढे लवकर तुम्ही त्यामधून बाहेर पडाल तेवढं चांगलंच आहे, पैसा आपला वाचेल. ठीक आहे. गुंतवणुकीवरती भर द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे इक्विटीमध्ये किंवा ETFमध्ये. ठीक आहे. तर माझ्या मते सर्वांना व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.